मागच्या 4 तारखेला या पलावा पुलाचं जो आमचा देसाई खाडी आणि काटे ब्रिज बोलायचो आम्ही, त्याचा एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचा लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं. घाईघाईने केलं. ते का केलं आम्हालाही माहीत नाही, कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं. जूनमध्ये जेव्हा आम्ही 1 का 2 तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचे लेटर पण मी दिलेले आहे. VGTAचं ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे. असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजून MMRDला, आणि असं असताना यांनी घाईघाईत याचं लोकार्पण केलं. त्यानंतर काही बाईक स्थिती पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केल्यानंतर त्याच्यावर ग्रीट पावडर टाकून चालूही केलं. परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाही. कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागत आहे. त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते. एकंदरीतच हा कल्याण शिलपाटा रोड जो साधारण 150-200 कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण 6, 7, 8 करोडपर्यंत याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे. एकही पूल इथलं सुस्थितीत नाही. इथला जो ठेकेदार आहे तोच ठेकेदार दिव्याचेही पूल करतो. त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कव्हर करा. दिव्याच्याही लोकांना अजून भूसंपादन झालेलं नसताना त्याची अलाइनमेंट चेंज केली, इथे अलाइनमेंट चेंज केली. तुम्हाला दाखवेन इकडचं जरा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो. या इकडे हा पूल झाला, हा रिपेअर होऊन यापुढे चालू होईल. त्याबद्दल काही शंका नाही. याच्यात डागडोजी करून हा चालू होईल. परंतु हा जो समोरचा जो दुसरा पूल आहे त्याची अलाइनमेंट यांनी चेंज केलेली आहे. हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल दिसतो त्याच्यावर त्यांनी तो पिल्लर आलेला तुम्हाला दिसत असेल तिथे, तो पिल्लर तिथे आलेला आहे. तर त्याचं काम करताना काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? अनेक पत्र दिली KDMCला, म्हणजे त्या पत्राची माझ्याकडे कॉपी पण तुम्हाला पुरवण्यात येईल. अनेक पत्र दिले, परंतु आयुक्त पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते बांधकामं सोडत नाही आहेत. हा पूल झाला तरी तो पूल झाल्याशिवाय इथे कमी होणार नाही आहे. परंतु आमचे इथले खासदार असलेले डॉक्टर साहेब काय अधिकाऱ्यांना इंजिनियर सारखे सांगतात मला माहीत नाही. याची अलाइनमेंट चेंज केली, दिव्याच्या पुलाची अलाइनमेंट चेंज केली, मेट्रोचा DPR आता चेंज केला आहे. त्याला अजून मान्यता मिळाली की नाही ही माहीत नाही. या अलाइनमेंट चेंजचा तुम्ही आरोप केलाय तर काय अलाइनमेंट चेंज केला जातं? म्हणजे काय आमचे डॉक्टर साहेब आता इंजिनियर झालेत ना. म्हणजे तुम्ही बघाल की आपला हा रिंग रूटचा टप्पा क्रमांक 1-2 जे प्लॅन पास अथॉरिटी आहे रुनवाल किंवा लोढाची असेल तीच MMRD तो रस्ता करते. तेव्हा याचं कोऑर्डिनेशन नव्हतं का? मग त्यांच्या भल्यासाठी त्याने आता बिल्डिंग बांधल्यावर तो ती अलाइनमेंट बदली करतायत का? हे सर्व यांचे लागेबंद आहेत आणि जो टक्केवारीचा मलिदा मिळतो आहे त्यासाठी सर्व ठेकेदारांना आणि या गोष्टींना हे थारा देते. मला वाटतं तुम्ही जनतेचा पैसा इथे खर्च करता तर त्या कामाला तशी गुणवत्ता यायला पाहिजे. MMRDची कामं अशी पूर्वी नव्हती. MMRDची कामं गुणवत्तेबाबतीत त्याचं 1 नंबरला कामं होती. अनेक रस्ते त्यांनी खूप चांगले केलेले आहेत. परंतु तुम्ही बघाल की आता समृद्धी महामार्ग असेल त्याची परिस्थिती बघा. नुकताच आता घोडबंदर ठाण्याचा जो बोगदा आणि जो रस्त्याचं काम होतं 3000 कोटीच्या जास्त निविदा निघाल्या. त्यासाठी तो हायकोर्टाने यांना फटकारला आणि आता परत फेरनिविदा काढण्यासाठी पाठवला. 3000 कोटी कमी रक्कम आहे का? हा मलिदा कोणाच्या पोटात जाणार होता? आणि अशा गोष्टी अधिवेशनात येऊ नये म्हणून हे काहीतरी काढतायत आणि त्याचं लक्ष दुसरीकडे. माझ्या विरोधकांना पण जे विरोधात बसलेले त्यांनाही विनंती आहे त्यांनी या गोष्टीवर उजेड पाडावा. ते काय गप्पा बसले त्या गोष्टी. अशा एकंदरीतच MMRDच्या खात्यात खूप भ्रष्टाचार चालू आहे आणि एकंदरीतच मला माहीत नाही फडणवीस साहेब जे ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे या बाबतीत ते पण का गप्पा बसले, ते यांना का स्पेअर करतात? आहे ना तुमच्याकडे मताधिक्य, एका दुसरा नाराज झाला काय फरक पडतो? परंतु त्यांनी मला वाटतं कुठेतरी